आणि आता थेट पुण्यात जाऊयात। पुण्यामध्ये भाजपचं जोरदार आंदोलन सुरू आहे। काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। इथे दृश्य आपण पाहतोय, काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे तिथे आहेत। अजिंक्य, काय सध्या घडतं तिथे? अमित शहा पुणे दौऱ्यात अजित डोवाल जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांना राष्ट्रीय टिळक पुरस्कार अमित शहाच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत आणि रात्रीच अमित शहा मुक्कामी आलेले आहेत। मात्र काँग्रेस असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल यांच्याकडून अमित शहा यांच्या निश्चितार्थ पुण्यातील उत्सव चौकात आंदोलन केलं जातं, तर त्यालाच उत्तर म्हणून आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस भवनावर चालून आलेले आहेत आणि अमित शहांच्या समर्थनात आता सध्या घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर वंचित आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्सव चौकाच्या ठिकाणी अमित शहांचा मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रम स्थळापासून अगदी काही अंतरावर जोरदार घोषणाबाजी अमित शहांच्या विरोधात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर अमित शहा यांच्या समर्थनात आता भाजप देखील मैदानात उतरलेला आहे आणि काँग्रेस आणि भाजप आता कुठेतरी समोरासमोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र दोन्ही ठिकाणी, ज्या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितचं आंदोलन सुरू आहे आणि ज्या ठिकाणी भाजपचं आंदोलन सुरू आहे, दोन्ही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान पुणे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सध्या दक्षता घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र काँग्रेस, भाजप, वंचित सगळ्यांचेच कार्यकर्ते सध्या पुण्यात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वंचित आणि काँग्रेसकडून अमित शहांच्या निश्चितार्थ तर भाजपकडून अमित शहांच्या समर्थनात सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच अजिंक्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।